विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग। पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे हे चरण संततिया संततिया, दुसरे चरण संतातिया संतातिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, बाबाजी सद्गुरुदास त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ता 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 ता। मस्तकाय पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर आणणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगद्वंदनीय जगतमान्य देवनिवास तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणी प्रभंग सभेसाठी निवडलाय। काय स्वभाव असतो संतांचा अभंगातून दर्शवायचा विचार केलाय तर अधिकारी असणारे पुरुष सुद्धा, अधिकारी असणारे महात्मे सुद्धा जेव्हा नम्रता वक्तवतात तेव्हा आमच्यासारख्यालाही कुठेतरी लाज वाटते, शरम वाटते की आम्ही कोणत्या गोष्टीचा अहंकार करतो। ताकद लक्षात घ्या। आणि ज्याच्याकडे लहानपण असतं, नम्रता असते, ते बालपण सांभाळायची ताकद असते, तेच संत असतात। हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण ज्या मातीत तुम्ही बसलाय, ज्या पावन क्षेत्रात तुम्ही बसलाय, त्या संतांनी आयुष्यभर आपलं जीवन अगदी लहान लेकरासारखंच जगलं म्हणून आज एवढा मंडप त्यांच्या नामचिंतनासाठी जमा होतो। ही ताकद लक्षात घ्या। जगता आलं पाहिजे। एवढी पावन भूमी, पवित्र भूमी, श्री सिद्धेश्वर गुलाबराव बाबांच्या समाधी स्थळाच्या या नामचिंतनाच्या 88मध्ये गतही वर्षी आणि याही वर्षी माझ्याकडे ही कीर्तनरूपी सेवा। मी भाग्यवान समजते स्वतःला की दुसऱ्यांदा मला या संतांच्या चरणाची सेवा करायची ताकद प्राप्त झाली। माझ्यासारखं सौभाग्यच कोणाचं नाही आहे, इतकी भाग्यवान मी आहे। पाठीमागचे तुम्हाला काही GST आहे का टाळ्यांना? पुढचेच टाळ्या वाजत तुम्ही निस्ते तोंडाकडे बघताय, तू बोल मी हाय, तू बोल मी, असं करू नका ना, आहे की नाही? प्रेम आहे की थोडं विनंती आहे ना। हे कळलं तुम्हाला? ऐकू येतंय स्पष्ट? ऐकू येतं दादा? मायबाप ऐकू येतंय? स्पष्ट ऐकू येतंय का? अरे हो तरी बोला, येत आहे ना? हां, मग कमीत कमी एखादी गोष्ट मनाला पटली तर टाळी वाजवायचा अट्टास करा, हो की नाही? आनंद असतो त्याच्यामध्ये। विनंती आहे, काही काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाहीत, त्यांना महाराजाची जिरवायची असते। ती कीर्तन झाल्यावर मित्राला म्हणणार, लय ज्ञान शिकवित होती, लय बोलत होती, अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही। ॲटिट्यूड नसतो रे दादा, खरंच नसतो, काही नसतं रे। अरे 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची, बसलेले मायबाप बरं का दादा। 7 कोटी, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे। तुलसी रामायणामधलं वर्णन आहे। रावणाची एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे दादा, बरं का? धोंड्याचा महिना लक्ष देऊ नाही का? अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता। लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर, अर्ध्या तोळ्यावर रे दादा। 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट, 3.5 ते 4,000 चौकटी असणारं एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची रावणाची ताकद लक्षात घ्या। सत्ता ऐका, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नव्हतं नवग्राच्या पायऱ्या कोबे राखणीला, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची। तरी तुम्हाला हे सत्य मान्यच करावं लागेल की रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदाय। विचार करा, मायबाप तसल्याला भजन करावं लागले रे, 2 BHK रे आपला।
आपल्या गाडी हप्त्यावर आहे, आपल्याला भजन करणं कामच आहे. आणि आपण उपकार म्हणून परमार्थ करतच नाही आहे. तुकोबाराय म्हटले मी भजन करायचं कारण माझ्या मनाची समाधानी आहे, मला माझ्या संसारात सुख लाभतोय, ती प्राप्तता मिळतीये म्हणून मी भजन करतोय. देवा तुझ्या नामचिंतनाचे माझं चित्त सावध होतंय, मी सावध होतोय, माझं चित्त चुकीच्या ठिकाणी जात नाहीये. कारण मायबाप तुम्हाला वाटत नसेल ना, काही माणसं फार भुशारकीने म्हणतात. एखाद्याला म्हटलं ना का हो दादा काय सुंदर सप्ताह चालू अंजनगाव सुरजीमध्ये, शेवटचा दिवस हो आज, शिवलीलाताई पाटलांचं कीर्तन आहे म्हणे, आजचा शेवटचा आहे, उद्या काल आहे, आज तरी कीर्तनाला चला. तो फार कौतुकाने सांगतो. आपल्याला तसलं पटत नाही. खरं आहे तुझं दादा, बोलल्यावर झोंबेल जरा, पण कचकच कांद्याचा गबाळ तुला भजन कसं आवडेल रे. त्याला पात्रताही तशीच लागते की नाही महाराज. काही माणसं फार भुशारकीने सांगतात. काही माणसांना म्हटलं का रे गावात सप्ताह गेला नाही तर म्हणतो मला आवडत नाही. काही माणसं म्हणतात मी घालतो पण गेलो नाही, काही म्हणतात गेलो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकच नाही मायबाप. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माऊली सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं. पाप ठाक हिताड, पाप ठाक हिताड, पाप ठाक हिताड. तुका मन नाड, पाप ठाक हिताड, पाप ठाक हिताड, तुका मन नाड, पाप ठाक हिताड. तुका मन नाड, पाप ठाक हिताड, पाप ठाक हिताड, पाप ठाक हिताड. तुका मन नाड, पाप ठाक हिताड, पाप ठाक हिताड, पाप ठाक हिताड, हिताड. तुका म्हणे नाड पाप टाके हिताड, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविना धावयान पावे कोणी. आणि जो इथून रस्टिकेट झाला तुम्हाला सांगा कुठं त्याला ऍडमिशन मिळणार आहे. म्हणून विनंती आहे थोडीशी सावध व्हा. आजची पिढी तर फार कौतुकाने सांगते देव दिसत नाही तर मानायचा कसा. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता. जोपर्यंत डोळ्यामध्ये अहंकार भरलेला आहे, जोपर्यंत मीपणा आहे, जोपर्यंत अहम ही भावना आहे, तोपर्यंत देव कधीच समजणार नाही, सापडणार तर नाहीच नाही. कमीत कमी मी माझ्यामुळे नाहीये हे ज्याला कळालंय, जगाच्या मालकाची प्राप्तता त्याला आहे. जोपर्यंत त्याला वाटतंय की हे सर्वस्व माझ्यामुळे आहे, तोपर्यंत जगाच्या मालकाची क्षणभरही सहवास त्या व्यक्तीला, त्या व्यक्तिमत्वाला, त्या माणसाला, त्या साधकाला, त्या योग्याला, त्या तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तीला मिळणार नाहीये. तो कितीही मोठा योगी असला तरी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमार्थामध्ये सगळ्यात मोठं साधन भगवंताला प्राप्त करायचं ते म्हणजे नम्रता आहे. किती मोठा ज्ञानी असावा, ज्ञानीयातला ज्ञानी असावा, योगीयातला योगी असावा. करा विचार कधी तरी आजची पिढी. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय होतं चांगदेव महाराजांचं. ताकद कमी नव्हती, मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद होती. विनंती एवढीच आहे, जी बायोलॉजी, जी केमिस्ट्री, जी झुलॉजी आपण आज शिकतो ती माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. फक्त आम्हाला काय झालंय, जे डोळ्यासमोर दिसतंय तेच खरं आहे. कुठलीच संस्कृती पाश्चिमात्य नाहीये, कुठलीच नाही. तुम्ही जे विज्ञान आज शिकताय हे पाश्चिमात्य नाहीये. जे काही शोध पाश्चिमात्यांनी लावली असं तुम्हाला वाटतंय ते बिलकुल नाहीये. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला, बिलकुल नाही. 750 वर्षापूर्वी वय वर्ष 16 असणारे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडसे खंडी जपै पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. जे जेनेटिक जनरेशन आपण आज शिकतो, जेनेटिक जनरेशन, की डॉक्टर काय म्हटला, डॉक्टरचं माणसाचं भांडण चालू आहे. मी म्हणलं काय झालं बाबा भांडायला. डॉक्टर म्हणलं बघा ना ताई माणूस उगाच शिव्या देतोय. माणसाला म्हणलं का डॉक्टरला शिव्या देतोय. ते म्हणला डॉक्टर साला भांडताय, मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, नालायक म्हणतोय मला शुगर आहे.
डॉक्टर म्हणला आई शपथ आहे ताई, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही डॉक्टरकडे न्यायचं, त्याच्या रिपोर्टमध्ये शुगर आली नाही तर डॉक्टर की सोडेल मी. माणूस म्हणला मी गोड खाल्लं नाही तर शुगर होईल कशी? तो म्हणला आहे. डॉक्टर म्हणला नाही. तो म्हणला हे. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. कळतंय? इट इज जनरेटिक जनरेशन. तुकोबाराय 450 वर्षापूर्वी सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधावया. मला मिळालंय ते माझ्या पूर्वजांचं. माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात, तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. वर आशीर्वाद, कृपा. कृपेशिवाय शक्य नाही. आजकालची बरीच माणसं म्हणतात त्याला मी मोठा केला. काय म्हणतात? त्याला मी मोठा केला. कायम लक्षात ठेवा, माणूस मोठा होतो स्वतःच्या प्रारब्धावर, स्वतःच्या कर्माने आणि पांडुरंगाच्या कृपेने. कोणीच कुणाला मोठं करत नाही. मायबाप देव आणि संत सोडले तर आपलं मोठेपण हे आपल्या संयमावर, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या अंकुशावर, आपल्या निष्ठेवर आणि आपल्या कर्मावर अवलंबून असतं. याच्यात काहीच कोणाचा हस्तक्षेप नाही. हे मी का बोलावं? अन्नमान धन तो प्रारब्ध अधीन. मग आम्ही विचारलं, काही लोकांना एवढं असून सुद्धा मिळालं नाही आणि काही लोकांकडे काहीच नसून सगळं मिळालं. प्रश्न आहे की नाही? मी एवढं कष्ट केलं तरी मला काहीच मिळालं नाही आणि काही म्हणतात त्याने काहीच कष्ट केलं नाही तरी त्याला मिळालं. काहीतरी तथ्यता असली पाहिजे त्या गोष्टीमध्ये. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत रामेश्वर शास्त्रींच्या. रामेश्वर शास्त्री तुकोबारांच्या काळातले सगळ्यात मोठे विद्वान पंडित. ताकद लक्षात घ्या. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद हे बोलायचं सोपं आहे, करायचं आपल्यासारख्याने 40 वेळा हरिपाठ पाठ करा ना. आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना, ती म्हणतो ना गे मी महाग म्हणतो, तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातले आहेत रे. आजही आपला हरिपाठ धडपाठ होत नाही आपल्याला. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही आहे. मग एवढा ज्ञानी बोलू नका. शांतता. एवढे ज्ञानी, एवढे तपस्वी, एवढे निष्ठावंत माणसं, पण यांना देव कळाला नाही. तुकोबाराय सामर्थ्याने सांगतात देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देवा आला घर पुसवणी. तरी माणसं म्हटले देव न लगे, देव न लगे. मग ही जी बुद्धिमत्ता आहे, बोलू नका, बसून घ्या दादा. जर पाठीमागच्याना दिसत नसेल ना तर बसून घ्या. विठ्ठला आपल्याला व्यासपीठच तेवढ्यासाठी बनवलंय. तुम्ही बसलात तरी दिसणार आहे. त्याच्यामुळे गोंधळ करू नका. एकदम कीर्तनाच्या व्यासपीठाच्या जवळ आहात तुम्ही, त्याची मर्यादा ठेवा. लय कसं आहे ना दादा, लोकांना एक तर कीर्तन कळेना झालं. काही काही लोक खुशाल फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते भैर मी. अरे प्रोग्राम आहे का दादा? हा कीर्तन आहे ना. काही माणसं खुशाल म्हणतात ना, आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज, लोकांना घुसवतो का? अजून काय करतो महाराज? विचित्र लोक. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळात घालून मुसळातनं काढला पाहिजे. किती द्याल दादा महाराज लोकांना सुपारी? आमच्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे वळ रेडा बोले. त्या माऊलींची लेकरं आम्ही. आणि अवघड नाही बरं माझ्या माऊलीचं लेकरू व्हायचं. फार सोपं आहे. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे.
राजयाची कंता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. आम्ही लहान म्हणून राहू, नम्रतेनं राहू, संयमी राहू, निष्ठावंत राहू, जगाच्या मालकाशी प्रामाणिक राहू. अरे आम्हाला कुणासमोर हात पसरायची गरज नाही. अरे मला सांगा, जरी गुलाबराव महाराजांच्या दारात येऊन नतमस्तक झाले, त्यांना जगाच्या पुढे हात पसरायची गरज लागणार नाही. हा विश्वासच व्यासपीठाचा आहे. साधी ताकद आहे का? लोकांना कळत नाही दादा. लोकांना चमत्कार वाटतो. चमत्कार नावाची गोष्ट जगात नसते. ही तपश्चर्या असते, ही कृपा असते, हे ज्ञान असतं. याला प्रत्येक गोष्टीला सायंटिफिकली प्रूफ असतं. कुठलीच गोष्ट चमत्कार म्हणून घडत नाही. पण माणसाचं कसं आहे ना, आमच्याकडे आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. आमचं जगच लय विचित्र आहे. आमच्याकडे वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण कीर्तन करणारी नालायक आहे. नवल आहे पण जगाचं काही म्हणा. लोकांचं फार अवघड आहे. माझी विनंती आजच्या पिढीला तरी परमार्थ कळावा. सोपं नाही. आणि विनंती आहे रे, फार सुंदर मातीत जन्माला आलो आहे आपण. स्वाभिमान राखताच आला पाहिजे. नम्रता याचा अर्थ आपल्याला कुठं मस्तक टेकवावं हे कळलं पाहिजे. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्ती काही. भलत्या माणसाच्या डोक्यावर, भलत्या माणसाच्या चरणावर आपलं डोकं टेकवायचंच नाही. माझी आजच्या पिढीला विनंती आहे, प्रेमपूर्वक मी बहीण तुम्हाला सांगते, पाया पडतो. तुमच्या लोक फार फायदा करून घेतात आपला. काम आहे तोपर्यंत फार गोड बोलतात. आपण फार सुंदर मातीत जन्माला आलेली लेकरं आहेत. आपल्याकडे स्वाभिमान असला पाहिजे. आपण क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब साहेब नाही केलं पाहिजे. आपली ताकद लय मोठी आहे. 56 लाख कोटीचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. दादा आकडा ऐका, आकडा येईल. हे कळलं त्यालाच कळलं माझ्यासारखा. 56 लाख कोटीचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. बलिदान दिवस चालू आहेत याची जाण तुम्हाला असेल. हे जे दिवस चालू आहेत हे बलिदान दिवस आहेत. हा बलिदान मास आहे. 42 हे जे 42 दिवस आहेत, कमीत कमी या दिवसात तुम्हाला ज्ञात असलं पाहिजे की या दिवसांचा अधिकार काय आहे. तुम्हाला जगायचं कळेल रे. एकदा इतिहास वाचा, एकदा शिवराय वाचा, एकदा शंभूराज, एकदा ज्ञानोबा, एकदा तुकोबा, एकदा जनाई मुक्ताई वाचा. पाया पडतो तुमच्या. औरंगजेबाचे जर सिंहासतचा, त्याच्या संपत्तीचा विचार केला, हिंदुस्थान म्हणजे त्याच्या सिंहासतचा 1/3 भाग होता. अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. एवढा श्रीमंत औरंगजेब होता. शिवरायांच्या निधनानंतर त्यांना वाटलं, त्याला वाटलं इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे हो गया, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे हो गया. सपना औरंगजेब का हिंदुस्तान मुट्ठी में लेने का पूरा होगा. बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे, अब देखेंगे. असं स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता. किती वर्ष? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 9 वर्ष लढत होता. ताकद लक्षात घ्या तरुण मंडळी. 9 वर्षात शंभूराजानं एकही गड किल्ला मुघलांच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद त्या रक्तात होती. ताकद त्या माणसात होती रे. हे शंभूराजे इतके ताकदवर, बुद्धिवंत, निष्ठावंत, विचार कौशल्य असणारं व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागलं कसं? आजच्या सारख्या कुणीतरी 2-4 धर्माला कलंक लावला, 2-4 पैशासाठी, 2-4 जमिनीच्या तुकड्यासाठी धर्म घाण टाकला आणि माझं शंभूराजे मुघलांच्या हाती लागले. जे आजचे 2-4 करतात तेही पहिलं कुणीतरी केलं, तर एवढा ताकदवर राजा मुघलांच्या हाती लागलाच नसता. माझ्या माऊलींच्या साक्षीला असताना तुळापूर तीर्थक्षेत्र संगमाच्या ठिकाणी बांधलेले शंभूराजे, साखळ दंडाने बांधलेले शंभूराजे. अरे त्या साखळ दंडानाही वाटावं, चुकलं आमचं, ज्यांना बांधलंय आमच्याने, आमचा अधिकार नाहीये तेवढा. पण काय सांगावं, अहो ज्याने मारावं त्याच्या डोळ्यातून पाणी यावं, इतका त्रास शंभूराजांना द्यावा. मारणाऱ्यानं सांगावं, जहापणा माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा, जहापणा माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महावीर देखे, इतने बलरान देखे, इतने महाराज देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, लेकिन शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक इन आंखों ने नहीं देखी. क्या बंदा है, किस मिट्टी से बना है खुदा जाने. इतना मारा, इतना जलील किया, हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, नाखून खड़े, जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. कि क्या बात कि वो मुंह से एक बात निकाले. 3 प्रश्न विचारले फक्त शंभूराजांना. स्वराज्य का खजीना किधर है, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम और इस सल्तनत को सलाम.
शंभूराजानं एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. स्वराज्याचा खजिना पाहिजे तुला, अरे जा त्या रायगडावर माझ्या छवरायांच्या चरणाशी स्वराज्याचा खजिना ठेवलाय, घे जेवढा घ्यायचा तेवढा. त्या निमित्तानं माझ्या बापाच्या चरणाला मस्तक लागल औरंग्या तुझं, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. घे स्वराज्याचा खजिना, रायगडाच्या पायथ्याशी ठेवलाय. संबा बहुत बोल रहे हो, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम बताया. अरे श्वासात श्वास आहे तोपर्यंत गद्दारी करणारी औलाद नाही. जे माझ्या मातीसाठी लढले, तो धर्म पंथ जात कुळ गोत्र कुठलंही असू द्या, जे माझ्या मातीशी निष्ठावंत राहिले ते माझेच बाहुबंद. शंभूराजांनी प्राणपणाला लावला पण नावं सांगितली नाही. आणि सल्तनत को सलाम, हे स्वप्न तुझं स्वप्नच राहणार आहे. औरंगजेब म्हणतोय संभा बात मान लो, जिंदगी से हाथ कवा बैठोगे, इतिहास कहेगा जीत कर भी हार होगी. औरंगजेब की इतना जलील किया, इतना मारा, फिर भी संभा उसके सामने नहीं झुका. बात मान लो, सल्तनत का शहनशाह बना दूंगा. तसंही नाही ऐकलं, प्राणपणाला लावला तसंही नाही ऐकलं. अरे काढलेलं मांस कुत्र्याला खाऊ घातलं आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची. झाड साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावर न वाहताय, झालेल्या जखमेला त्रास व्हावा, तिखट मीठ चोळलंय, सळई आगेत घातली, तळपत सळई नजरेत घुसणार आहे, 2 बोटाचं अंतर आहे, आखरी बार पुचराव संभावात मान लो, जिंदगी से हात कवा बैठोगे. अरे मृत्यूला घाबरणारी औलाद आमच्या हिंदू धर्माची नाही, काळाच्याही मस्तकावर तांडव करणारी जात आहे. अरे रक्त एवढं श्रेष्ठ आहे, जिथं जिथं शंभू राजाच्या रक्ताचा थेंब सांडला तिथं तिथं नवीन शंभू राजा उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या रक्तात आहे. घाबरवतोस कोणाला? संभा बात मान लो, नाही तो यार पार हो जाएगी. अरे तुझ्यात काय ताकद आहे ती लाव, काय मारायचं मार, काय जीवाची लाही लाही करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवबाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. अवलाद छत्रपती शिवरायांची. तुम्ही टाळ्या तरी वाजवा, एवढं तरी करा. त्या बिचाऱ्यांनी प्राणपणाला लावला, आमची निस्ती मड्याला राखण बसल्यात. अरे कीर्तन चालू आहे, आपण हे बघा, आयुष्यात आनंद घ्यायचा तुमच्या हातात आहे. आम्ही करून करून काय शकतो. तुकोबाराय म्हणला, मी विचारलं का हो तुकोबा एवढं सामर्थ्य तुम्हाला मिळालं कसं. तुकोबा म्हटले फार सोपं आहे. म्हण करा रे प्रसन्न सकल सिद्धीचे साधन. मन व्यवस्थित असलं, जाग्यावर असलं का हे मन इतकं बेकार आहे. विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतो, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरवतं, ते मन आहे. बहु चंचल चपळ, 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 बहु चंचल चपळ. येत जाता नलगे वेळ, नलगे वेळ, येत जाता नलगे वेळ, नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ, नलगे वेळ. बहुत चंचल चपळ, बहु चंचल चपळ. चपळ, चपळ, चपळ. बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ, नलगे वेळ. बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ, चपळ. विचित्र बोल आहे बघा, पण याला स्थिर करायची ताकद आहे. आता कोठे धावे, तुझे चरण देखलिया. जो इथे आला त्याला सगळ्या गोष्टीची मुक्तता आहे, प्राप्तता आहे.
आणि महाराज तुझे तर मोक्षाचं साधन आहे. मग आम्ही विचारलं, एवढं फिरून फिरून मोठेपणा करून आम्हाला कळलं नाही. स्वाभिमान आम्हाला टिकवता आला पाहिजे, अभिमान आम्हाला नाकारता आला पाहिजे, आम्हाला आमचं अस्तित्व कळलं पाहिजे. ज्या तुकोबारांचा अभंग त्या तुकोबारा सुद्धा म्हणतात, तुका जरी सहज बोले वाणी त्याच्या घरी वेदांत वाहती पाणी. तुकोबारांचं सहज बोलणं सुद्धा वेदांताला पाणी व्हायला लावणार आहे. इथे स्वाभिमान असलाच पाहिजे. आम्ही दैवाचे स्वाभिमान आहे आमच्याकडे, होईन भिकारी पण पंढरीचा ताकद लक्ष. डोळ्या देखत किती पेटलेली बघितली. मरत कसं नाही. मी कुठं म्हटलं मरत नाही. मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं नाही. मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं मरत नाही. लक्ष देऊ नाही का बरं. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो फक्त नियतकालीन मरणाने मरतो. ही ताकद त्या तुळशीच्या कंठाच्या माळेमध्ये असते. नाही मरत तो. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. 5व्याच दिवशी 6वी माथ्यावर जन्म मृत्यू लिहिते. कितव्या दिवशी माय तुम्ही तरी बोला गे. जदे ह्यांनी तर काय, ही काय विरोधी पक्षातल्या नेते कोणीच बघायले माझ्याकडे. तुम्ही तरी बोला माय, खरं आहे की नाही. 5व्या दिवशीच माथ्यावर 6वी आयुष्य. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. बारशालाच लेकरू दाखवायच्या. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्मलं की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. नाही खरं आहे दाद्या, तुझंच खरं आहे. काही गोष्टीला नियम असतो. बिनधास्त सोशल मीडिया बिनधास्त वापरायचा. आपले धर्म, आपले समारंभ, आपले सण, आपल्या परंपरा, आपल्या संस्कृत्या बिनधास्त टाकायच्या. कोणाला घाबरायचं नाही, काही नाही, काही नाही. पण ज्या गोष्टीमुळे आपल्या संस्कृतीला इकडे तिकडे लागेल तसं नाही टाकलेलं आपल्यासाठी चांगलंच आहे. धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन याची आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम. जेवढं जमेल तेवढं चांगलं करूया, हे की नाही ग माय. म्हणून माऊली म्हणतात, अगदी त्याच लिहिल्याप्रमाणे, त्याच अक्षराप्रमाणे तुम्हाला जगवायची ताकद त्या पांडुरंगाच्या तुळशीच्या माळेमध्ये आहे, त्या कपाळाच्या गंधामध्ये आहे. कपाळामध्ये जो गंध लावला जातो, इथे चेतनाशक्ती असते माणसाची. चेतनाशक्ती, इथून पॉझिटिव्हिटी निर्माण होते, सकारात्मक भावना निर्माण होते. माणसाची सगळी तंत्र इथून चालली जातात. हे सगळं सायंटिफिकली बरं का. तुम्ही जर इथे गंध लावलात तर तुमच्या डोक्यात वाईट विचार पटकन येणार. म्हणून कपाळाला हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये गंध लावतात. लावीत जा बरं का भावांनो, लावत जा. मी म्हणते म्हणून तरी लावीत जा. कमीत कमी उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँगमधला आहे, नेमका पुरायचा का जाळायचा एवढं तरी त्याला मेळ लागावा. त्याच्यामुळं तरी लावत जा. काही गोष्टी आपापल्या पाळायच्या रे, स्वाभिमानाने. आपले पोशाख, आपली संस्कृती पाळायची. पण आमचं कसं आहे ना, आम्हाला 14 फेब्रुवारी माहीत आहे पण आषाढी कार्तिकी माहीत नाही. आम्हाला 25 डिसेंबर माहीत आहे पण समाधी सोहळा, तुकाराम बीज माहीत नाही. कधी कधी वाईट वाटतं बरं का. दादा तुम्ही वाईट आहेत असं नाही, कौतुकाने सांगेल. उमाप दादा कौतुकाने सांगेल, सगळीच पोरं वाईट नाहीत. आज हे सप्ते गावोगावात उभे टाकतात. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, तंबू ठोकण्यापासून, काढण्यापासून, सजावट करण्यापासून, लोकांना आणण्यापासून, नेण्यापासून, अरे 80% सप्ताह हा तरुण पोरांच्या जीवावर उभा टाकलेला असतो. हा सप्ताह फक्त तरुण पोरामुळेच संपूर्ण होतो. सगळेच वाईट आहेत असं नाही. 2-4 वाईट सोडले तर 80-90% पोरं महाराष्ट्रातली चांगली आहेत. माझा महाराष्ट्र एवढा वाया गेलेला नाहीये. या शेतकऱ्याच्या पोराला बापाच्या फाटलेल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची जाण आहे. कौतुक वाटतं मला. अरे शेतकऱ्याची पोरं अर्ध कॉलेज करतात, अर्ध्या कॉलेजनंतर लोकांच्या कामाला जातात. अरे नाही, जेवढं जमेल तेवढं, जसं जमेल तसं स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय टाकतात. अरे कष्टाने कमवतात, हिमतीने उभे टाकतात. किती अपयश आलं खचत नाही. आणि ही शेतकऱ्याची पोरं ज्या भाऊकीनं आपल्या आईबापाची लाच खाल्ली ना, त्या भाऊकीच्या डोळ्या देखत मायबापाला स्वर्ग सुख द्यायची ताकद ठेवतात त्यांच्या स्वतःच्या स्वकर्तृत्वावर. वाईट नाहीत. आणि बघा, करायचं म्हटलं ना काही होतं, लहानाचं मोठं करायची ताकद आपल्यात पाहिजे, असलीच पाहिजे. काय अवघड आहे मला सांगा. 14 विद्या 64 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजाचं, ते 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर मस्तक ठेवतात. मुक्ताईचे प्रथम शिष्य चांगदेव महाराज.
ताकद कमी आहे का त्या माणसाची? मेलेल्या मड्याला जिवंत करायची ताकद आहे, सोपं नाही आहे. पण ताकद लक्षात घ्या, ज्याच्याकडे निष्ठा आहे, नामसाधना आहे, तो काही करू शकतो. द्वारकेचा राणा योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी धम्म धर्म नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. फक्त हरिमुखे जगाच्या मालकाचं नाम किती मोठी साध्यता देतं रे. कारण ना विचार, मायबाप 22-23 वर्षाची पोरगी मी काही एका पायावर भरून तपश्चर्या केली वय वनात जाऊन, होय अंजनगावकर बोलत जा ना. नाही तुम्हाला जिरवायचीच का माझी? म्हणजे किती तुमच्या पाया पडायची वेळ आली तरी तुम्ही निस्तच माझ्या तोंडाकडे नासक्या कांद्यावणी बघताय. अरे नका रे, काय वाटोळ केलंय मी तुमचं? बोलत जा ना जरा, बोलत जा बरं. हा मला सांगा काय केलं मी? काही नाही रे दादा, तुमच्या लेखीत आणि माझ्यात काय फरक आहे? आज एवढ्या लेखी इथं व्यासपीठावर उभा आहे, काय फरक आहे दादा? मला सांगा, सांगा गोष्ट दादा, काय फरक आहे? दिसण्या वागण्या बोलण्यात काय फरक आहे? फरक एवढाच आहे दादा, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गाथ्याचं वाचन आहे. अरे संतांचं चिंतन आहे, प्रेमे भावे चरणावर मस्तक पांडुरंगाच्या. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. काय दिलं नाही विठ्ठलाने? सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, नाव, प्रगती, अरे सगळ्या गोष्टीची स्थिरता दिली. काय दिलं नाही मला सांगा ना, तुम्हीच विचार करा. सगळं देतो रे जगाचा मालक. काय अपयश वाट्याला यायचं येऊ द्या, काय संकट पदरात पडायची पडू द्या, अरे काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या, काय भाऊकीनं पाय खेचायचे खेचू द्या, फक्त विश्वास पांडुरंगावर ठेवा. जी लोक अपमान करतात तीच लोक सन्मान करतात. स्वामी मेरी सता विश्वासात स्वामी मेरी सता विश्वासात स्वामी वरी सत्ता सत्ता स्वामी वरी सत्ता विश्वासात स्वामी मेरी सता स्वामी मेरी सत्ता विश्वासात स्वामी वरी सत्ता विश्वासात स्वामी वरी सत्ता 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 सकळ मोगिता होय जाणे विश्वासात स्वामी मेरी स्वामी वरी सत्ता स्वामी मेरी विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता. महाराज साध्य करायची ताकद जगाच्या मालकाने फक्त विश्वासाने. म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा त्याशी अंकुशाचा मार. संयम, विश्वास, ऐरावत रत्न थोर, पण त्याला कुठल्या गोष्टीची साधना आहे, मार आहे, याचा अर्थ संयमता. अंकुश याचा अर्थ संयमता. संयम त्याने माणूस मोठा व्हायची ताकद आहे. काही गोष्टीला वेळ लागतो. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी विश्वास लागतो. आज ना उद्या होणार आहे, वेळ यायला वेळ लागणार आहे, पण वेळ आली की आपल्यासारखी वेळ कोणाची नसणार आहे. फक्त थोडीशी संयमता आणि विचार कौशल्य. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, माझा बाप गुलामगिरीत आहे, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं टाकणार आहे? पण स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, आई साहेबांच्या संस्कारावर विश्वास आहे. अरे मुठभर मावळं हातात घेतलं आणि 40 वर्षाच्या आत 260पेक्षा जास्त किल्ले शिवरायांनी मुघलांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे रे आपण. कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरायचं नाही. कमीपणा, मोठेपणा. माझा बाप शेतकरी आहे, माझ्याकडे कॉलेजला एवढं चांगलं शिक्षण नाही, आमच्याकडे पैसा कमी, आम्ही मिडल क्लास लोक, नाही चालत रे दादा असं. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरांनी त्या पोराला उभा केल्याने एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येते. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ॲडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? तर म्हणला ततलं बोलू नका. कुठलं बोलू? अरे ततलं नाही तर कुठलं बोलू? बरं चल, एखाद्याला आली मया दया आणि तुला दिली ही केस,
तू लढणार कशी? ती म्हणला कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल पण पुलत्याला कलल का? तू लललेली पुलच्याला कल्ली पाहिजे ना. सर म्हणले आयुष्यात तू काही करू शकत नाही रे. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजचे मुलं मुली लोक ग्राह्य धरतात आपल्याला. त्यांना वाटतात कालची पोरही हे काय करू शकणार आहे? अरे मराठी आहे, याच्या ज्यानं व्यापार जमणार आहे काय? अरे शेतकऱ्याची अवलादी ही काय मोठी होणार आहे काय? पण खरं सांगू दादा, संतांच्या साक्षीनं सांगते, अख्खं जग आपली हारायची वाट बघतं, तेव्हा आपण विश्वासाने जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात जी मजा येणार त्यालाच यश म्हणायचं. जेव्हा लोकांना वाटतं ना याला जमणार नाही, तेव्हा करून दाखवायचं. आणि होतं रे, फक्त विश्वास पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणे कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास सायास. कारण अभ्यास तू का म्हणे कारण तुका म्हणे कारण अभ्यास. सायास. सायास याचा अर्थ कष्ट आहे, निष्ठा आहे. महाराज कुठलीच गोष्ट बिनबुडाची होत नाही, संयम लागतो. मोठं व्हायचं म्हटलं की थोडी निष्ठा लागतच. पोरगा म्हणला सर सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चरपर्यंत विकला तरी मास्तर नोकरी सोडणार. विश्वास आहे तुला जमणार नाही. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी त्याला उभा केलं, का रे विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होतं तुझ्याच्याने होणार नाही. पोरगा म्हणला थल ठगली इकली. तुम्ही सांगितले किती होते? मिनिमम 1. मी सगळे विकले. सर म्हणले कसं काय? सोपं आहे म्हटलं सर. प्रत्येका थमोल दायतो त्याला थान दायतो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही घेता नाहीतर मी वाचून दाखवतो. सर म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी गणिमी का दुनिया झुकती आहे, झुकाने वाला. पण आता तुम्हीच म्हणला, आजपर्यंत तुमचं म्हणणं आहे, आत्तापर्यंत तुमचं म्हणणं आहे की नम्रता असेल तर जगाच्या मालकाची भेट होते, ओळख होते. मग असा अभिमान करून चालणार आहे का? अभिमान आणि स्वाभिमान यात फार मोठा फरक आहे, जमीन अस्मानाचा फरक आहे. आम्ही वारकरी आहोत, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, ही धन्यता म्हणजे स्वाभिमान आहे. पण आम्ही दास आहोत याची ज्ञातता आहे, याची जाण आम्हाला असली पाहिजे. आम्ही मालक होऊ शकत नाही आणि व्हायचंही नाही आहे. आम्हाला दासत्व सांभाळायचं आहे आणि दासातच एवढी ताकद आहे. अहो विश्वाच्या मालकानं तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवावं. दासता म्हणजे दास होण्याचं सुद्धा किती सौभाग्य आहे बघा. दास व्हावं. तुकोबारांची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाला या महाराष्ट्रात बरं का दादा. एका जिजाऊनं हिंदवी स्वराज्याला पोरगा दिला म्हणून एवढी मोठी मोठी माती पावन झाली. एका जिजाऊनं आपला पती परमार्थाला दिला म्हणून वारकरी संप्रदायाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबारांना 2 बायका होत्या. किती बायका होत्या तुकोबांना? ज्यांचा अभंग आहे त्यांना किती बायका होत्या? 2 बायका होत्या. त्यात माझी चूक नाही, 2 नावं ऐकली असेल तर बायका 2 होत्या महाराज बरं काय, आहे की नाही. त्यांनी 2 केलत्या. तसं त्यांनी नाही, त्यांनी एकच केलती. पण आईबापाच्या हट्टाखातर दुसरी केली का तर पहिलेला लेकरू होत नव्हतं. पण देवाची मजा बघा ना माय मावल्या. अहो काय मजा सांगायची तुम्हाला. दुसरी केल्यावर पहिलेला लेकरू झालं. देव लय मजेशीर असतो महाराज. देव जगू बी देत नाही, मरूही देत नाही. आणि आयुष्यात काय लागतं रे दादा? बाईच्या आयुष्यात फक्त नवरा चांगला पाहिजे. काय म्हणणं आहे ग माय तुमचं? खरं आहे की नाही ग, खोटं आहे की? बरं सांगा बरं. अंजनगावच्या माय मावल्या, ससूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, भाऊकीनं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेती, मी आहे ना. बाई आनंदानं संसार करते. खरं आहे का खोटं आहे का माय? माय खरं आहे का? होय ग मागच्या तुम्हाला पटलं नाही का ग माय मावल्या? मागच्या खरं आहे का खोटं आहे ग? खरं आहे का खोटं आहे ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत मला सांगा खरं आहे का खोटं आहे? एक्सपिरियन्स न सांगा. कोण चांगलं पाहिजे का आजी? कोण चांगलं पाहिजे आई? नवरा चांगला पाहिजे की नाही? मी कशाला बोलावं? माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. पण नवराच नसला ऐकत तर मग जगाच्या मालकाकडे तक्रार करावी लागते. जगाच्या मालकाकडे तक्रार करतात संतांच्या बायका.
नामदेवरायांची बायको राजाई लय श्रीमंत घरची, 3 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला झोपाया. विचार करा माय, किती 3.25 क्विंटल सोन्याचा पलंग होता राजाई मातेला झोपायला. तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. अंजनगावकर तुमचं बरं आहे ना? विचारलं महाराज, असं काय नाही मनावर घेऊ नका महाराज बरं का. काय बायका होत्या दादा संताच्या, काय बायका होत्या महाराज. ती नामदेवरायची बायको. अहो देवात काय ऐकना ना महाराज. बरं आपला नवरा ऐकना, देवही ऐकना. मग माझ्या नामदेवरायच्या बायकोनं देवाच्या बायकोकडे तक्रार केली. राजाई माता रखमाई मातेला म्हणते, आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई, वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी. आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी. वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी. आणि मनात प्रेम असेल ना, देवाला भांडलं जमतंय, शिव्या दिल्या जमत्या, तक्रार केलं. फक्त काय पाहिजे मनात? प्रेम पाहिजे. आवलीनं सुद्धा तुकोबा म्हणा 2 बायका जिजाऊ आणि आवली, तिनं सुद्धा तक्रार केली देवाकडं. कुणी? तुकोबाच्या बायकोनं. बरे नाही केले माझे माय बापे, माय बापे पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, भिकाऱ्याच्या पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. कुणी विचारलं काय करतो नवरा तुझा? तुटे काच विना त्याला 2 तारा, तारा तुटे काच विना त्याला 2 तारा, 2 तारा. मारी येर जरा पंढरीच्या, पंढरीच्या मारी येर जरा पंढरीच्या. काय सांगू जगाला? डोळ्यात पाणी आणून तुकोबरांची बायको तक्रार करते. काय सांगू जगाला? काय करतो नवरा? सावकाराला दिलं होतं पोरीला. अहो काय श्रीमंती माझ्या तुकोबाची. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडायची ठरवली. किती? 25 बैलगाड्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी तुकोबराईकडे घाण होत्या. एका कागदावर. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या. शेतकरी बांधव, का माळकरी व्हावं, का वारकरी व्हावं, का सांप्रदायिक व्हावं? लक्षात घ्या, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. त्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं ना, तर जगद्गुरु. एवढी श्रीमंती ज्या माणसाची ते तुकोबाराय म्हणतात. लहानपण नम्रता लक्षात घ्या. परिपूर्ण सर्वांगाने असणारे तुकोबाराय. ज्ञानही तेवढं, निष्ठाही तेवढी, साधनाही तेवढी. कौतुक वाटतं मला तुकोबारायांचं. उद्या तुकाराम बीज दादा, उद्या काय बीज आहे. तुकोबारायांचं सामर्थ्य लक्षात घ्या. तुकोबारायांसारखा व्यापार कुणाला जमला नाही दादा. मॅनेजमेंट, विचार कौशल्य, जे कॅल्क्युलेशन तुम्ही आम्ही आज फक्त कॅल्क्युलेटरवर करू शकतो, ते कॅल्क्युलेटरचं कॅल्क्युलेशन आमच्या तुकोबाराय बोटावर करायचं. आकडेवार ताकद एवढी होती. त्यांच्यासारखा व्यापार पंचकृषीत कुणाला जमला नाही. त्यांच्यासारखा संसार काय म्हणते मी, परमार्थ नाही, संसार. तुकोबारायांसारखा संसारही कोणाला जमला नाही. आणि काय कौतुक त्या व्यक्तिमत्वाचं. तुकोबारायांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही. असं परिपूर्ण व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकोबाराय. धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. ज्याने केला हा पुरुषार्थ, ज्याने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ.
अधिकार लक्षात घ्या. अनगड शहा नावाचे फकीर तुकोबारांविषयी एक दोहा लिहितात. तुका तुकासे तुकाराम दो अंग एक नाम. राम आणि तुकाराम यांच्यात मला फरक दिसत नाही. आम्ही विचारलं, हो तुम्ही तुकोबांची तुलना पुरुषोत्तम रामाशी करताय, काहीतरी युक्तिवाद सांगाल की नाही? ते वर्णन करतात, एकका सेतू भंग हुआ एकका सेतू अभंग. रामाचा सेतू भंग तरी झाला, पण तुकारामांचा गाथा नावाचा सेतू तारायची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबांमध्ये. अरे तुकोबांनी गाथा तारला, यात काय नवलय? गाथ्याने आमच्यासारखे मूर्ख तारले, काय नवलय? ही ताकद त्या गाथ्यात आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाहीच दादा. समजून घ्या, वयाच्या 22व्या वर्ष तुकोबारायांना परमार्थ कळला. वयाच्या 22 वर्ष तुकोबाराय सांगतात, सावध झालो हरीच्या आलो. तिथून 20 वर्षाचा परमार्थ, 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास. आम्हाला कीर्तनात बसवत नाही, आम्ही जगद्गुरु कधी होणार आहे? आणि ज्याला उठायचं त्याने आताच उठा बरं पटकन. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना, बसवलं जाणं याच्यात म्हणजे आता हे 2-4च आहे, पण हे 2-4च अख्ख्या कीर्तनाचा गोंधळ करतात. आणि 2-4 असतातच. ठीक आहे, त्यात काय कुठेही गेलं तरी 2-4 असतातच महाराज बरं का. तुम्ही क्षेत्रात कुठलेही जा, 2-4 एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी 2-4 म्हणणारच. आणि त्याचं काय असतंय, लोकांचं घ्यायचं आणि लोकांनाच द्यायचं. लोक आहे दादा, लोक म्हणजे इतकी विचित्र आहे ना. तुम्ही काही करा रे, चांगलं वागा नाही तर वाईट वागा, लोक आहेतच दादा. दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, या विषयाकडे. माझ्या तुकोबाराय त्यांची बायको जिजाऊ शेतकरी. तुम्ही शेतकरी दादा शेतकरी आहेत ना, स्वाभिमानाने सांगा जा शेतकरी आहात. मला कौतुक आहे, मी अवलाद शेतकऱ्याची आहे. कारण श्रीमंत अवलादीच्या घरी गेलात तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही, पण शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडणार नाही, हा विश्वास मला शेतकऱ्याला. काय मन मोठं असतं दादा त्या माणसाचं, तसं मनच कोणाच नाही हो. लय लय लय. आणि शेतकऱ्याच्या बाया बी लय गोड लय. अंजनगावच्या माय मावल्या तुम्ही लय गोडे गे. आई शपथ, अंजनगावच्या बाया तुम्ही लय गोडे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोडे गे. ते तोंडाचाच जरा प्रॉब्लेम आहे, बाकी बायका इतकं गोड कोणी नाही दादा. बाकी आमच्यात एवढा एकच प्रॉब्लेम आहे की आम्हाला राहवत नाही महाराज बरं का. पण सहन करतो ना, माय सहन करतात, बाईक मला सहनही तेवढं करतात. महाराज शेतकरी तुम्ही मला सांगा, शेतात गेल्यावर पायात काटा रुतणं काही नवल आहे का दादा? शेतात गेल्यावर पायात काटा रुतणं काही नवल आहे का? नाहीच आहे. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा कसा बघतो? तिथं काही पाणी असतं का पाय स्वच्छ करायला? मग कसा बघतो? हां हुशार आहे तुम्ही, नशीब 2-4 तरी बोलले रे. पुण्य लागेल दादा तुम्हाला महाराज बरं का. माझं आयुष्य लागो जे बोलले त्यांना. हे हां महाराज काय करतात, असं जिभेला तोंडाचा थुका घ्यायचा आणि तीच पायाला लावायचा. खरं आहे की नाही? हां तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं. अगदी जिजाऊच्या पायात काटा रुतला, विश्वाच्या मालकाला चिंता वाटली. साधा नाही आहे तो, अखिलकोट ब्रह्मांड चालक आहे, जगन्नाथ आहे, जगाचा बाप आहे, पंढरीचा मालक आहे, द्वारकेचा राजा आहे. तो माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूर सोडतोय, वैकुंठ सोडतोय आणि माझ्या जिजाऊचा पाय हातात घेऊन स्वतःच्या मांडीवर ठेवतोय आणि स्वतःच्या थुक्यानं जिजाऊच्या पायातला काटा दिसतोय का बघतोय. आता मला सांगा शेतकरी, एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का? मग काय करायला लागतं? 2-4 वेळा तरी मागं पुढं करावं लागतं महाराज बरं का. अगदी तसं माझ्या पांडुरंगानं तसंच तुका घ्यावा, तसंच पायाला तेच बोट तोंडात, तेच पायाला तेच तोंडात, तेच पायाला. देवाला नाही पण देवाच्या बायकोला फार राग आला. देवाची बायको म्हटली, स्वामी विसरलात का कोण आहेत तुम्ही? तुमच्या चरणाचा स्पर्श व्हावा म्हणून योग याग तप विधी व्रत वैकल्य उपासना केली जाते. अहो विश्वाचे मोठी मोठी माणसं, अहो तपश्चर्या करणारी, साधना करणारी, नामचिंतन करणारी तुमचं दर्शन लाभतं की नाही याच विचारात आयुष्य घालवतात. अहो आयुष्यभर तुमचं चरण स्पर्श करायला माणसं जिजतात. तुम्ही तुमची स्वतःची ओळख विसरलात का पांडुरंगा? अहो या बाईचा पाय हातात घेतला, मांडीवर काय ठेवला, थुका काय लावतात, तेच तोंडात काय घालता. बरं खरं सांगा विठ्ठला, जगातलं सगळं दिसतं तुम्हाला, अर्धा तास झालं हिचा काटा बरा दिसेना. खरं एक नाही दादा? न सांगता तुम्हा कळू येते अंतर. जगाच्या मालकाला दिसत नाही अशी जगात कुठली गोष्ट आहे?
मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज सुद्धा माझ्या पांडुरंगाला ऐकू जातो. त्या पांडुरंगाला जिजाऊचा काटा दिसेना. अर्धा तास झालं. उगच का नाटक करताय विठ्ठला? का असं करताय? लोक काय म्हणतील? माझ्या रखमाबाईला पांडुरंगानं सांगावं, काय वाटतं ग रखमा तुला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. अगं माझ्या तुकोबाची अर्धांगिनी ती, त्या हातानं करून खाऊ घालते माझ्या तुकोबांना. तुकोबांचं पोट भरल्याशिवाय कधी स्वतःचं पोट भरत नाही, इतकं पातिव्रात्य सांभाळते. माझी जिजाऊ आधी तुकोबांना खाऊ घालायची आणि मगच खायची. अशी चौकात उभा राहायची आणि वाटेला कान लावायची. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष येईल त्या वाटेनं भाकरी घेऊन जायची. कारण माझे तुकोबाराय ज्या मातीहून चालायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचे. ही साधना माझ्या तुकोबांच्या सामर्थ्याने होती. त्याच वाटेनं जिजाऊ जायच्या, भाकरी खाऊ घालायच्या आधी तुकोबांना आणि मगच स्वतः खायच्या. अगं माझ्या तुकोबाची सेवा करणारी, हिचा अधिकार संतांपेक्षा देवांपेक्षा कमी नाही ग. अगं हिच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागली तर स्वतःला भाग्यवान समजतो मी. तिच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून केलेला अट्टास आहे ग मी रखमा. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. विचार करा अंजनगावकर, नम्रतेचं फळ काय असतं? माझ्या जगाच्या मालकाने दासाचं चरण स्पर्श करावं. दासत्वाची ताकद काय असते? आम्ही त्या मालकाला मालक म्हणावं, त्याचं दास व्हावं. त्याने कुठल्याच प्रकारची लाज बाळगू नये. माय व्हावं, बाप व्हावं. अहो जिजाऊचा काटा पंढरीच्या पांडुरंगानं काढला. आमचा काटा लोकांनी काढला. आमचा बी काढला महाराज, पण लोकांनीच काढला. आपल्याला काही देवाचं जरा अवघडच आहे. मग आम्ही विचारलं तुकोबांना, एवढं सामर्थ्य दासत्वामध्ये. जेव्हा तुका म्हणे घालू तयावरी, पाहू हा संसार देवा पायी, मी सर्वस्व त्याला बहाल केलंय. काय करायचं? गोमट येते करा माझे भार ओझे. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते करा. बरं मला खरं सांगा मायबाप, आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं आपल्याला कळणार आहे का देवाला कळणार आहे? तुम्हाला कळतंय का? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळल? हा कळतंय की तुम्हाला? उगच बोलवलं मला, जमतंय की तुम्हाला महाराज बरं का? अगदी तसं आहे. आणि देवाच्या नामाला काही तथ्यपथ्य नाही ग. काळा वेगळा नामा उच्चारिता, दोन्ही पक्ष पाही. जसं जमेल तसं भजन करा. जसं नाही गाथ्यातलं जमलं हरकत नाही, नाही हरिपाठातलं जमलं काही हरकत नाही. अगं फक्त प्रेमानं भजन केलं ना. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. भजनात नशा असावी. फक्त विनंती एवढीच आहे, नशीत भजन नसुनी. काय म्हणणं आहे तुमचं? अहो बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचं ना. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गुंधळी म्हणायचा. विचित्र लोक हो दादा. म्हणजे भजन असावं ना, पण भजन कसं असावं? जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली सतुआई, कसं पांग भेटू कसं ओ बुबुतराय, तुझ्या उपकारा जगी तोडणाय, ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा करती देशी मातीला आकार विठ्ठला, तू विणा विठ्ठला आकाशी जय पखिरे पाखरा सोनी, सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पाऊले चालती, पाऊले चालती. त्यांच्या काही उक्ता घेतलाय का तुम्हाला? काही टोचतो होय देव, होय रो टोचतो. मग भजन करीत जा,
हे की नाही प्रेमानं. नाही तिथं भलता नाचतो इथं जरा नाचत जा, भजन करीत जा. विनंती आहे माय बाप तुम्हाला. पाहुले चालती वा दुखी संसाराची, वा दुखी संसाराची. वा तरुण मंडळी पाहुले चालती, वा माय मावल्या पाहुले चालती. यमुनेच्या तिरिकाला पायरा हरी काना वाजवितो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव, अग गोकुळ माझं गाव. राधे चल. अगं गुलाबराव बाबांचा सप्ताह चालू आहे, भजनात तेवढीच दंग होशी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी. मला नाही धनी तुम्हीच म्हणा. धनी मलाही दाखवा ना, धनी मलाही दाखवा ना. तीर्थनांदत श्रीहरी हिला दाखवा. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी. तो पहा विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी. वा वा क्या बात. विठ्ठल 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 जय हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. असते ना अमृताहुनी गोड नाम तुझे पण माझे केशवा. पण ह्यातला आनंद कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. त्याची अख्खी जिंदगी तू यासाठी गेली, तू यासाठीच गेली बाबा. येडपटा जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे. विनंती आहे माझी आम्ही त्याचं दास व्हावं, त्याचं नामचिंतन घ्यावं. आमचं आयुष्य सुखावतो, आम्ही समाधानी होतो, आम्हाला विश्वास निर्माण होतो. आम्ही काही करू शकतो, काही असाध्य ते साध्य करू शकतो. अहो आमच्या जीवनाचं रत्न होतं फक्त संयम ठेवायची ताकद आमच्यात असावी. काही नाही देवा. पण आमचं आयुष्य कसं झालंय मुंगी साखर याचा रे बा. आयुष्य कमी आहे, अहंकार जास्त. नामदेवरांची रचना आहे बघा. लटके झाले कटके तेथे काढक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढक्या एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तेथे काढक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढक्या एवढे राळे. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. तिचं दूध किती 17 रांजण भरली, पिले 12 हाती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. हे
कळायला तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. हे नामदेवरायांचे कूट अभंग, कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुठ म्हणायचं महाराज. कुठ म्हणजे खोडकर महाराज. मुंगी व्याली आणि तिचं दूध 17 रांजण. कुणाचं बोल जा, कुणाचं तुम्हीच घेत. मुंगीचं गे माय, मुंगीचं आहे की नाही, मुंगीचं महाराज. किती 17 रांजण पिले 12 हत्ती. कुणाचं दूध किती किती पिले. हां ऐका कीर्तन, काही ढेकळं वेळ लागणार आहे का महाराज. अगदी असं आयुष्य आहे आमचं तुकोबा सांगतात. आयुष्य खूप छोटं. अहंकार इतका वाढलाय. अहो एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फेडतो गुरुजी. ते आपलं काही ऐकतच नाही, त्याचंच सांगतं मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही ना. आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आहे पण साहेबाच्या. आणि बायको माझी लय मोठ्याची. हान मग आम्हाला आता हानतो का काय लागा. अरे कौतुक वाटतं मला या व्यासपीठाचं. फार फिरतो माऊली. आता ही सगळीच महाराज मंडळी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, गायक, वादक ही माणसं असली की सप्त्याला शोभा यावे असं म्हणतात. कीर्तनकार बघून सप्त्याचा दर्जा ठरवला जातो, पण ही माणसं असली की यांच्याकडे बघून सप्त्याचा दर्जा ठरवला जातो. इतकी महाराष्ट्रातली नामांकित माणसं आहेत. मला कौतुक या गोष्टीचं वाटतं दादा, मोठेपणा म्हणून सांगत नाही. पण जेव्हा केव्हा मी या भागात आले, जेव्हा कीर्तनाला आले, प्रथम तर या संपूर्ण जिल्ह्यात या सप्त्यासारखं वैभव कुठल्याच सप्त्याला नाही. आम्ही दृष्टी आणि फक्त जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही. गुलाबबाबांची कृपा म्हणावी, आशीर्वाद म्हणावं, त्यांच्या तपश्चर्याचं फळ म्हणावं, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचं सामर्थ्य म्हणावं. अख्ख्या महाराष्ट्रात माणसाने आदर्श घ्यावा इतका सुंदर सप्ताह केला जातो दादा. हे सामर्थ्य ही करणारी, आणि ही करणारी माणसं एवढी नम्रतेची आहेत की हे स्वतः कधीच म्हणत नाही. व्यासपीठावर म्हणा, समोर म्हणा, लांब म्हणा, हे सगळं त्यांच्यामुळे आहे. हे त्यांना ज्ञात आहे, या गोष्टीची जाण आहे. आमचे उमापदादा असतील, गोसावी दादा असतील, सगळे संयोजक, आयोजक, नियोजक असतील, खालीचा ना खालीचा वाटा जसा आहे. ही पोरं सुद्धा एवढी आत्मीयतेनं जीव टाकून या सप्त्यामध्ये काम करतात ना. कौतुक वाटतं दादा, फार कौतुक वाटतं पोरांनो तुमचं. फार बहीण म्हणून सांगते, तुम्ही जेवढं कष्ट या सप्त्यात कराल ना, माऊलींच्या विश्वासाने सांगते, जगाचा मालक तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. ही ताकद फार आहे. हे कीर्तन म्हणजे प्रोग्राम किंवा कार्यक्रम नाही. जिथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा, साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या नजरेच्या समोर असतो आणि तो तुमच्याकडे पाहत असतो. तुम्ही काय किती आत्मीयत ना. आणि देवाला कळतं रे, काही नाही लागत विश्वाच्या मालकाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सगळं होतं रे. आजकालची माणसं देव नाकारतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतोस अर्जुना? चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड. अरे अर्जुना, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो ना, तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी विश्वेश्वर. शिवही मी, विठ्ठलही मी, रामही मी, कृष्णही मीच, पंचमहाभूतही मी, तूही मीच, मीही तूच, संतही मीच, जनाई, मुक्ताई, ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवराय, चोखोबा, नाथ बाबा आणि श्री संत गुलाबराव बाबा ही मीच. अवतारच तो माझा आहे. अवतार असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही, सोपं नाही. माणसं कितीही श्रीमंत असली, कितीही पैसा खर्च केला तरी सप्त्याला वैभव येत नाही. तुम्ही फुलं लावाल, तुम्ही डेकोरेशन कराल, तुम्ही मंडप मोठे टाकाल, महाराज मोठे बोलवचाल, पण माणसं कुठून आणाल? आहे की नाही? लाख लाख रुपये देऊन महाराज बोलवचाल रे, पण महाराजांना वरडायचं कुणा समोर? ही काय सबाबी नाही. 200 दिलं की येत नाही ना. आता चालू होतं 200 दिलं की माणसं ती पैसेवाली असते ते महाराज बरं का. त्यांना काही एका वाटलीचं निघालं की बस झालं. पण ही निष्ठावंत माणसं, आज एवढा समाज फक्त बाबांच्या सामर्थ्यामुळे, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे जमा. हा अवतार संतांचा आहे. लोक कुणासाठीही येत नाही दादा. या जगात तर लोक रिकामीच नाहीत आजकाल. आजकाल शेजारी कुणी मिळाला तरी म्हणतात जाऊ द्या, लय पेत होता मिळाला असं. त्याला माहित आहे तो पेत होता तो मरणारच आहे. आणि काय काय माणसं म्हणतात, माणूस पेल्यावर माणसाला कळत नाही. का ग माय,
नवरा रात्री पिऊन येतो, मार 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 येतो आणि सकाळी म्हणतो नव्हतं ग मारायचं, पण काय करू पेल्यावर कळत नाही. कसं कळत नाही, सगळं कळतंय, नाटक करीतो. आता जर नवरा म्हणला ना पेल्यावर कळत नाही, काय करायचं, शिळीच्या टोपलंभर लेंड्या घ्यायच्या आणि त्याच्या समोरून येऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं म्हणू काय खा, गोड लागत्यात. खाईन का लगेच म्हणजे ना मग सांग कळत ना त्याला, लगेच ती म्हणेल ना लेंडे लेंडे, त्याला कळतंय ते लेंडे. ते तसंच काम आहे हो. आयुष्यात झोपलेल्याला उठवायचं सोपं असतंय, अवघड कोणाला आहे? सोंग घेतलेला ताई अगदी तसं आहे. अरे शहाण्याला उठवायचं सोपं आहे, पण अति शहाण्याला अवघड आहे ना दादा. मग आम्ही त्यातलं गावाळे, आम्ही शहाणी नाही, आम्ही अति शहाणे दादा. आम्हाला देव कळत नाही असं नाही, पण आम्हाला कळूनही समजून घ्यायचा नाही. तुकोबाराय म्हटलं नाही देवा, मी शहाणाही नाही, मी हुशारही नाही, मी सामर्थ्यवंतही नाही. नाहीत का तुकोबा सामर्थ्यवंत? ज्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. हे सामर्थ्य ज्या तुकोबांचा अधिकार नाहीये का त्यांचा? विश्वाचा मालक चरणावर मस्तक ठेवतो तुकोबांच्या. ते तुकोबा म्हणतात देवा तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. माझं नाहीये हे, आमचं का अवघड आहे? आम्हाला काय यश मिळत नाही, आम्हाला काय जगाच्या मालकाची प्राप्तता नाही, कारण आम्हाला असं वाटतं की आमचं आमच्यामुळे. 4 माणसानं कौतुक करावं तर लगे भांबावतो आम्ही. कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं ताई काय कीर्तन केलं, ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. पण ह्याची अक्कल ताईला पाहिजे, बोलणारा तेवढा हुशार नाही ज्याला कीर्तन कळावं. महाराज जगाने कौतुक करावं यात काहीच कौतुक नाही. तुम्ही सत्य राहावं, तुम्ही निष्ठावंत राहावं, तुम्ही नामसाधक व्हावं. जगाचा मालक कौतुक करतोय, काय कौतुक आहे? विश्वाच्या मालकानं कौतुक. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण तयाचा हरिक वाटे देवा. देवाला कौतुक वाटतंय, पण देवाला कौतुक त्याचं वाटतंय ज्याला माहीत आहे की हे माझ्यामुळे नाही. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. मी बोलावं आणि तू करावं, करायचं सामर्थ्य माझ्यात नाही. हे सामर्थ्य तुझ्यामुळे आहे, हे बळ तुझ्यामुळे आहे, ही साधनेमुळे आहे, हे नाव तुझ्यामुळे आहे. म्हणून देवा आयुष्यात जर मला तुझ्या जवळ राहायचं असेल, तुझ्या निष्ठावंत राहायचं असेल, तुझा दास व्हायचं असेल, तर मला प्रथमतः नम्रता स्वीकारावी लागेल, प्रथमतः अहंकार सोडावा लागेल. हे जे मुंगीला 17 रंजन दूध आहे आणि 12 हातीचं बळ आहे, हे जमणार? हे असं चालून वर्तमान खोटे. महाराज तो नामदेवराय म्हणतात आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही. हे खरं आहे. इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तो दिला कशाला? ना कोटीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृवाटेवर पितृवाटेवर छाया खाट्यावर. राग लागू तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला? माझी विनंती आहे, सांगू नाही कर बा. केलं तर सांगू नये, आणि सांगून करण्यात मजा नाही. देवा मला हा भारच नको आहे, माझ्यासाठी जेवढं तुझ्या जवळ राहता येईल तेवढं ठीक आहे. आणि खरं सांगा, महादेवाच्या मंदिरात कधी गेलाय का? महादेवाच्या मंदिराचं दार कसं असतं माऊली? लहान असतं, जरा छोटं असतं. देव म्हणला यायचं तो वाकून ये. असा धडक आला की मुडक्यापासूनच उडवीन महाराज का. आणि बऱ्याच लोकाला महादेवाच्या मंदिरात लागतं ना, हे आपल्याला वर थोबाड करून चालायची सवय असते ना. पण देवाला तिथं गेल्यावर आपल्याला कळलं पाहिजे देवा मी नम्र असावा, तर माझं अस्तित्व आहे, माझं चारित्र्य, माझं कर्तृत्व तुझ्यामुळे आहे हे ज्ञात तुकोबरायांना आहे. म्हणून तुकोबा सांगतात माझं मागणं आहे विठ्ठला, जर मला तुझं दास व्हायचं असेल ना, लहानपण ते का तेव्हा मुंगी साखरेचा
संयम अंकुश. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले. वाढणार आहे का दादा, वाढणार आहे का? अगदीच नाही रे. तसंच आहे बघा आयुष्याचं सुद्धा. संयमी राहिलात तर मूळ टिकणार आहे, फळ लागणार आहे. सर्व सुकृताचे फळ मी, पण त्यासाठी जाई न गे माय. हां, माझी वाट योग्य पाहिजे. आदर्श चुकले ना यश नाही मिळत. आमचे आदर्शच विचित्र आहे. ज्यांना स्वतःचं आयुष्य नीट जगता आलं नाही आम्ही त्यांना स्वतःचे आयडल मानतो. आम्ही हिरोंना आयडल मानतो. आमच्या डीपीला, आमच्या स्टेटसला महापुरुषांचे, संतांचे फोटो नसतात, हिरोचे हिरोईनीचे फोटो असतात. आयुष्यभर ज्या बापानं आयुष्य झिजवलं त्या बापाचा वाढदिवस माहीत नाही, पण हिरोच्या वाढदिवसाला, क्रिकेटरच्या वाढदिवसाला स्टेटस ठेव बेजार आहे तुम्ही, आहे की नाही? कधीतरी करा रे विचार, याचा परिणाम काय असणार आहे? हां, आयडल, आपले आयडल ज्ञानोबा, तुकोबा, शिवराय, शंभूराजे, संत असावे रे. माझी विनंती आहे, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचावा, कळावी एवढी लायकीच नाही आहे आपली. तरुण मंडळी जेवढी कीर्तनात उपस्थित आहे, मुलं घ्या. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. रोज एक बोट फिरवा, एक बोट फिरवा. असं देते साध्य करायची ताकद. तुमच्या जीवनातला एकही प्रश्न असा नाही ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही. कुठलंही घ्या, योग, याग, तप, विद्वत, वैकल्य, ज्ञान, विज्ञान, व्यावहारिक, सांसारिक, प्रापंचिक, कुठलाही विषय घ्या तुम्ही, परिपूर्ण ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ती प्रमाण मराठी आहे.